करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या 222 नंबरच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण यामधला आजचा विषय थेरपिस्टिक समुपदेशाकडं मदत घेण्यास या ठिकाणी तयार होणं किंवा त्यासाठीचं न लाजणं. हा विषय सातत्यानं गेले 3-4 आठवडे आपण या विषयावर बोलतोय आणि त्यामुळं आपण या विषयावर अजून खोलामध्ये जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आता बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की सर्दी झाली किंवा तुम्हाला ताप आला किंवा अंग दुखतंय, गरगरतंय, मळमळतंय, असे जे काही तुमच्याकडे लक्षण येतात त्याला लगेच आपण सहज सल्ला देतो की डॉक्टरकडे जायला पाहिजे. कारण ती आपल्याला सर्वमान्य असणारी एक संकल्पना आहे की आपल्याला काहीतरी शरीरामध्ये तात्पुरता बिघाड झालेला आहे, आजारी पडलेला होता, पण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. हे जितकं सहज बोललं जातं तितकं सहज आपण म्हणतो का की ब्रेकअप झाले, जाऊन काउन्सिलरला जाऊन भेटलं पाहिजे किंवा या ठिकाणी थोडंसं जास्त स्ट्रेस वाटायला लागलाय, काउन्सिलरकडे जाऊन भेटलं पाहिजे. आता काउन्सिलरच्या ऐवजी ज्या वेळेला तिथं या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ हा शब्द आपण ऐकतो आणि त्याला इंग्लिशमध्ये मानसोपचार तज्ज्ञला या ठिकाणी आपण काय करतो की मेंटल हेल्थसाठी मला काउन्सिलिंग पाहिजे असं ज्यावेळेला म्हणतो, तर त्यावेळेला मेंटल ह्या शब्दावर इतका जोर दिला जातो किंवा त्याला मेंटल हेल्थची ट्रीटमेंट चालू आहे हे शब्द ज्यावेळेला कानावर पडतात त्यावेळेला त्याच्याकडे उपहासानं बघितलं जातं. म्हणजे तो जो भाग आहे तो इतक्या उपहासानं बघितला जातो, दुर्लक्षित केला जातो की अगदी तो फार वेडा झालेला आहे म्हणून त्याला या ठिकाणी त्याच्या गोळ्या चालू आहेत असं चेष्टा करण्या इतपत आपण या ठिकाणी बघत असतो. तर सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो भाग आहे हा जसं आपलं शरीर आजारी पडू शकतं तसं मनही आजारी पडू शकतं आणि मन आजारी पडल्यानंतर त्याला या ठिकाणी जे काही उपचाराची गरज असते ते उपचार करणं हे गरजेचं असतं. किंबहुना ते न केल्यामुळे त्याचे प्रॉब्लेम या ठिकाणी मग कालांतराने ते परिणाम जे आहेत ते तुमच्या या ठिकाणी शारीरिक व्याधीमध्ये रूपांतरित होतात हे लक्षात घ्या. बरेचसे लाईफस्टाईल डिसीज जे आहेत त्या डिसीजमध्ये आपल्याला हेच बघायला मिळतं की आपण आपल्या मानसिक तणाव असेल किंवा या ठिकाणी ते प्रेशर असेल हे तुम्ही हँडल नाही करू शकलात किंवा ते तुम्ही व्यक्त नाही करू शकलात, त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी योग्य उपचार नाही केले आणि त्यामुळे मग पुन्हा या ठिकाणी त्या माध्यमातून जे काही ठिकाणी कोलेस्ट्रॉल वेगवेगळ्या पद्धतीचे रिलीज होतात आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी मग आपल्याला हृदयविकारासारखे या ठिकाणी अनेक धोके किंवा या ठिकाणी ब्लड प्रेशर सारखे अनेक धोके या ठिकाणी संभाव्य असतात हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आता या ठिकाणी काही विचार करणारे लावणारे प्रश्न जे परत आहेत, गेल्या वेळेला आपण त्याच्यावर चर्चा केली. त्यातला पहिला की बाबा आपण कधी उशिरापर्यंत रात्री एकटेच रडलोय का? म्हणजे कुणीच नाही, मी एकटाच आहे, मी रडलेला आहे, की माझं कोणाला समजत नाही असं वाटतं का? मला कधी कधी वाटतं की बाबा माझं कोणाला समजतच नाही मला काय म्हणायचं आहे ते. किंवा या ठिकाणी कधी असं वाटलं का की मी कमकुवत आहे, मला मदतीची गरज आहे असं ज्यावेळेला असेल किंवा तुमच्या ओळखीच्या किती लोकांनी समुपदेशन घेतलं आहे किंवा गरज असूनही घेतलेले नाही, हे ज्या वेळेला प्रश्न पडतात त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला विचार करता येतो मी एकटा रडलो का कधी? मग रडला असेल पण मी कुणाला सांगितलेलं नाहीये. मला वाटतं की बाबा मी थोडासा वीक होतोय, मला मदतीची गरज आहे पण मी मदत मागितलेली नाहीये. किंवा मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की बाबा माझ्या आजूबाजूला कोणी काउन्सिलिंग केलेलं आहे का? नाही सांगितलं पण जात नाही. म्हणजे बाबा तब्येत बिघडली होती, डॉक्टरांच्याकडे जाऊन एक इंजेक्शन घेऊन आलो, हे कसं सांगितलं जातं त्याच्यामध्ये बाबा माझी तब्येत बिघडलेली होती, इंजेक्शन घेऊन आलो. पण हे सांगणारे लोक आपल्याला बघायला मिळतात की मला थोडंसं व्यवस्थित वाटत नव्हतं, अस्वस्थ वाटत होतं, मला थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत होतं, निराश वाटत होतं, म्हणून मी काउन्सिलरकडे जाऊन आलो, माझं एक सेशन होतं मी करून आलो. हे सहजपणे सांगायला लागण्यासाठी म्हणून तो विषय समजून घेणं आणि त्याच्याकडे या ठिकाणी थोडंसं गांभीर्याने पाहणं हे गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता हे आपल्याला माहित आहे, आकडेवारी परत रिपीट करतोय की भारतात साधारणतः 15 कोटीपेक्षा जास्त लोकांना ह्या मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत. म्हणजे काय की आपण एकटेच नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 15 कोटीपेक्षा जास्त लोकांना या पद्धतीच्या समस्या आहेत. पण त्यापैकी 80% लोक असे आहेत की जे उपचार घेतच नाही किंवा तो घ्यावा लागतो हे मान्य नसतं किंवा घ्यावं लागतो हे माहीत नसतं. माहीत असलं तरी मानसिक तयारी आपली होत नाही, लक्षात घ्या. आणि याचा परिणाम आपण असा बघतोय की दर 4 मिनिटाला
एक आत्महत्या ही या ठिकाणी मानसिक जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं प्रेशर असतं, आजार असतात, अस्वस्थता असते, त्या माध्यमातून होत आहे. साधारणतः 15 ते 29 वयोगटातल्या आत्महत्यांचे हे प्रमुख कारण आहे. म्हणजे अलीकडच्या काळात तुम्ही बघा, आता नीटचे एक्झामचे रिझल्ट लागले, ती पेपर फुटला होता, कॅन्सल झाली, कॅन्सल झाल्यानंतर परत एक्झाम झाली, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक स्टेजला या तरुण वयातल्या किशोरवयीन मुलांनी आत्महत्या केलेल्या आपल्याला बघायला मिळतं. असं कोणता लाईफ स्ट्रेस त्यांना आहे जो त्यांच्या आई वडिलांपेक्षा जास्त होता, किंवा आई वडिलांच्याकडेही स्ट्रेस आहेच, ते त्यांना शिकवण्यासाठी करतायत पण हे होत आहेत, या गोष्टी थोड्याशा विचारात करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, साधारणतः आपण बघितलं तर 0.75% पॉइंट मानसोपचार तज्ज्ञ दर लाख लोकसंख्येच्या मागं या ठिकाणी असावेत, अशी या ठिकाणी WHO ची शिफारस आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघतो की मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत का, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोफेशनलिझम आहे का, ते सर्व्हिसेस कसे देतात, इझिली ऍक्सेसेबल आहेत का, आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण त्याच्याशी जो बोलतो ते सगळं सुरक्षित राहील का, ह्या काही भीती आपल्या डोक्यामध्ये असतात. पण सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या की प्रोफेशनल काउन्सिलर हे आहेत, बनतायत मोठ्या प्रमाणामध्ये, त्यात वाढ होते. किंबहुना तुम्ही स्वतः प्रोफेशनल काउन्सिलर बनण्याचा देखील एक चांगला विचार करू शकता, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये त्याची गरज आहे. का, आपण वारंवार एक वाक्य बोलतो की आपला अटेन्शन स्पॅन जो आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लक्ष देऊन काही गोष्टी ऐकू शकत नाहीये, जास्त वेळ त्याला देऊ शकत नाही. मोबाईलच्या स्क्रीनमुळे या ठिकाणी जे सातत्याने या ठिकाणी इन्स्टंट डोपामाइन जे रिलीज होते, त्यामुळे आपल्याकडे डिप्रेशन, एन्झायटी यासारख्या आजारांचं प्रमाण वाढत आहे. हे पहिल्यांदा आपण ऍक्सेप्ट करूया, आणि मग ऍक्सेप्ट केल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणामध्ये गॅप आहे, इथं काउन्सिलरची गरज आहे, तर एक करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही या ठिकाणी बघू शकता. समुपदेशन म्हणजे नेमकं काय असतं बघा, एक ट्रेंड असणारा प्रोफेशनल जो असतो त्याच्यासोबत सुरक्षित, गोपनीय आणि निर्णयरहित संवाद, जिथं तुम्ही तुमच्या भावना, विचार आणि समस्या मोकळेपणे व्यक्त करू शकता आणि उपाय शोधू शकता. जिथं तुमच्यावर त्याचं प्रेशर असत नाही की तू असंच केलं पाहिजे. म्हणजे आई वडिलांच्यावर बोलत असताना ते तुझं काय सांगायचं ते तुला जास्त समजत नाही, मी सांगतोय तसंच करायचं, किंवा मित्रांच्या मध्ये बोलत असाल तर त्याच्यावर ते समजून घेतील तसं नाही. पण काउन्सिलर हा असा भाग आहे की तो तुमच्यावर प्रेशराईज न करता तुमचं ऐकून घेणं आणि तुम्हाला तुमच्याशी मुक्त संवाद साधण्याचं स्किल ज्याच्याकडे आहे त्याच्याशी संवाद साधणं हे गरजेचं असं लक्षात घ्या. म्हणजे हा थोडक्यात आपल्या मनाचा डॉक्टर आहे. तो या ठिकाणी ऐकून घेतो, सल्ले देत नाही, मार्गदर्शन करतो, न्याय निवाडा करत बसत नाही तुमच्याशी, तुझं चूक का बरोबर नाही त्याच्यावर, तुमचं सगळं तुम्हाला जे बोलायचं ते सगळं ऐकून घेतो. तुम्हाला तुमच्याशी या ठिकाणी हे असं केलं तर काय होईल, असा विचार केला तर काय होईल, हे सल्ले मिळतात, हे लक्षात घ्या, आणि निर्णय आपण घेऊ शकतो. त्यामुळे थोडंसं आपण या ठिकाणी हे समुपदेशक किंवा या ठिकाणी थेरपिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ ह्याच्यातला फरक आपण थोडासा समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, काउन्सिलर जे असतात या ठिकाणी त्यांचं काम काय असतं की तुमच्याशी संवाद साधणं. मानसशास्त्रज्ञ जे असतात, मानसोपचार तज्ज्ञ जे असतात ते लक्षात घ्या, ठीक आहे, त्यांचं काम काय असतं तुमच्याशी संवाद साधणं. थेरपिस्ट जे असतात लक्षात घ्या, थेरपिस्टचं काम करतात काय असतं त्याच्या बाबतीतनं की तुम्हाला वेगवेगळ्या थेरपी देणं, तुम्हाला या ठिकाणी असाइनमेंट देणं आणि काम करून घेणं. त्यानंतर या ठिकाणी सायकोलॉजिस्ट जे असतात हे लक्षात घ्या, तुमच्या या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी सारखा विषय घेऊन पुढे काम करणारे जे असतात त्याच्या बाबतीतनं, तर ते तुम्हाला काय करतील की वेगवेगळ्या पद्धतीचं निदान नेमकं काय ते शोधण्याचा प्रयत्न करतील. आणि पुन्हा थेरपिस्ट जे आहेत ते वेगवेगळे स्पेशलाइज थेरपिस्ट असतात लक्षात घ्या, ते तुम्हाला आवश्यकतेनुसार थेरपी द्यायचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, ही गरज काय, आता काय असतं की केव्हा कुणाला भेटायचं हे समजायला पाहिजे आपल्याला. म्हणजे काही तणाव निर्माण झालाय, नातेसंबंधांबाबतीत प्रश्न आहेत, करिअरच्या बाबतीत प्रश्न आहेत, तर आपण या ठिकाणी काउन्सिलरला भेटू शकतो. डिप्रेशन, एन्झायटी किंवा या ठिकाणी एखाद्या विशिष्ट गोष्टीचा ट्रॉमा आपल्याला जाणवतोय, तर आपल्याला या ठिकाणी सायकोलॉजिस्टला भेटलं पाहिजे. आणि या ठिकाणी तुम्हाला गंभीर समस्या जर असतील तर या ठिकाणी क्लिनिकल जे काही या ठिकाणी डॉक्टर सपोर्ट करत असतात या लोकांना तुम्ही भेटायला पाहिजे. लक्षात घ्या, टप्प्याटप्प्याने समजून. पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे करून घ्यायला पाहिजे उपचार, हे समजायला पाहिजे. आता लोक समुपदेशन घ्यायला का घाबरतायत, का लाजतायत, म्हणजे असं वाटायला लागतं म्हणजे मी वेडा झालो का, मानसोपचार तज्ञाचा मी उपचार घेतो याचा अर्थ मी वेडा झालो का, किंवा आपल्याकडे गॉसिपिंग जे असतं नातेवाईकांच्या मध्ये आजूबाजूला काय चालू होतं, अरे त्याला ते मानसोपचार तज्ञ शब्द वापरत नाही, ते काय म्हणतात त्याच्यामध्ये, त्याला ते मेंटल ट्रीटमेंट चालू आहे. तर मेंटल ट्रीटमेंट चालू आहे म्हटलं की त्याच्याविषयी जे प्रश्नचिन्ह निर्माण होतात ते प्रश्नचिन्हच या ठिकाणी आपल्याला भीती घालतात की आपण नकोच जायला असं त्यासाठी. दुसरी गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की जो गैरसमज असतो, म्हणजे एकदम वेडे झालेले आहेत त्यांच्यासाठी मानसोपचार तज्ञ आहेत, हा जो काही गैरसमज आहे तो देखील एक महत्वाचं कारणाच्या पाठीमागचं आहे.
गरज काय आहे लक्षात घ्या. समुपदेशन म्हणजे जागरूक आणि शहाण्या लोकांसाठीची निवड आहे. म्हणजे मला हे समजत नाही माझ्या बाबतीत काय होते, मला व्यवस्थित या ठिकाणी बोलता येत नाही, मला ते हाताळता येत नाही, तर मी योग्य प्रोफेशनल व्यक्तीशी सल्ला घेणं, त्याच्याशी चर्चा करणं आणि पुढे जाणं हे सोपं आहे लक्षात घ्या. इथं एक मोठा अडथळा आपल्याला काय, लोक काय म्हणतील. सुरुवातीच्या पासून मी बोलतोय तुम्हाला आजच्या सत्रामध्ये काय, की लोक काय म्हणतील हा जो भाग आहे, शेजारचे, नातेवाईक, मित्र, मैत्रीण, त्याच्यामध्ये हा जो काय ठिकाणी सामाजिक दबाव वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यामुळे आपण जात नाही. पण जे लोक काय म्हणतील अशी तुम्हाला भीती असते, ते लोकही त्याच पद्धतीच्या प्रॉब्लेमला या ठिकाणी फेस करत असतात, हे पहिल्यांदा समजून घ्या. ही फार नॉर्मल झालेली गोष्ट आहे की अशा पद्धतीचे आजार होणं ही नॉर्मल गोष्ट आहे, समजून घ्या पहिल्या त्याच्यामध्ये. मी वीक आहे म्हणजे मी एकटाच थोडंसं कमकुवत आहे, माझ्या बाकीच्या मित्रांना कोणाला हा प्रॉब्लेम येतच नाही, मला एकट्यालाच येतो हे लक्षात घ्या. मदत मागणं म्हणजे चुकीचं आहे, ज्यावेळेला वाटतं तुम्हाला लक्षात घ्या. हा गैरसमज आहे. मदत मागणं म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयी समजत नाही आहे, तुम्हाला तो विषय मांडायचा आहे, त्याच्या समोरच्याकडनं प्रोफेशनल सल्ला घ्यायचा आहे, तर ही गोष्ट चुकीची अजिबात नाही, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं मदत मागणं ही तुमची खरी ताकद असते लक्षात. मदत मागणं म्हणजे दुर्बलता नाही. त्यानंतर या ठिकाणी माझ्या समस्या इतक्या मोठ्या नाहीत, हा जो विषय असतो म्हणजे अरे नाही त्याला काय झालेलं नाही, माझं ठीक आहे, ठीक होऊन जाईल सगळं, त्याच्या बाबतीतनं हे इग्नोरन्स जो असतो स्वतःच्या बाबतीतला, म्हणजे इतरांच्या समस्येपेक्षा त्याला बघ, त्याला इतका प्रॉब्लेम होतो तरी तो फेस करतो, मला काय होतंय, हे नका करू. एकमेकाशी कंपॅरिझन करण्यामध्ये आपण तिथं जात नाही लक्षात घ्या. खरी गोष्ट काय की तुमच्या भावना महत्वाच्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय, तुम्हाला त्रास होतोय, तर त्या कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आता सगळ्यात महत्वाचा पुढचा विषय बऱ्याच वेळा काय, अरे माझ्या घरगुती काउन्सिलरकडे गेले की तो सगळ्या गोष्टी विचारणार, मग त्या गोष्टी सगळ्या सांगायला लागणार, मग सगळ्याच आपल्या घरातल्या गोष्टी सांगायच्या का. म्हणजे बऱ्याच वेळेला ज्या वेळेला फॅमिली कोर्टामध्ये दावे दाखल होतात, दावे दाखल झाल्यानंतर मी काही गोष्टी ज्या आपल्या बघितल्या त्याच्यामध्ये, की दावे दाखल झाल्यानंतर कोर्ट पहिल्यांदा काय करतं की काउन्सिलरकडे पाठवतं, त्याच्याकडे जाऊन तुम्ही या ठिकाणी समुपदेशन करून या सगळं त्याच्यामध्ये. मग आता समुपदेशनला जात असताना मुलीचे आई वडील हे बऱ्याच वेळा तिच्यासोबत थांबलेले असतात पाठीमागं त्याच्यामध्ये, ठीक आहे, जातात सोबत तिथं. आणि तिथं गेल्यानंतर ते काउन्सिलर बसून देत नाहीत, मला तिच्याशी बोलायचं आहे मुलीशी, तुम्ही थांबा, बाहेर थांबला. तर ते बाहेर थांबल्यानंतर किंवा या ठिकाणी आत अगोदर काय सांगतात, हिला बाकीचं काही सांगू नका, हिला फक्त एवढंच सांगा की तुला तिथंच कंटिन्यू करायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे त्यांना काय वाटतं की मुलगी घराकडे नाही आली पाहिजे आपल्याकडे, ती तिथंच राहिली पाहिजे, एक एक वेगळ्या पद्धतीचा विचार असतो. पण त्यापेक्षा काउन्सिलरला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न पालक करत असतात की आमचं ऐकत नाही, तुमचं तर ऐकते का बघा त्याच्या बाबतीत. हे देखील किस्से आपण बघितलेले आहेत. काउन्सिलर अशा कुठल्याही दबावाला, प्रोफेशनल काउन्सिलर जो आहे ना, अशा कुठल्याही गोष्टीचं करण्याची सवय असते, त्याचं प्रोफेशनल इथिक्सचा पार्ट असतो, तो ऐकून घेतो आणि योग्य सल्ला देण्याचं काम करतो, तो निर्णय देत नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आपण काय म्हणतो की माझा देवावर विश्वास आहे, सगळं काही ठीक होईल, मी कुणाचं काही वाईट केलेलं नाही. हा एक जो विषय असतो, कर्मावर विश्वास असणं म्हणजे काय की मी सगळ्यांचं चांगलंच केले, माझं काय वाईट होणार नाही त्याच्यामध्ये. पण आपण आजारी पडलेलो आहोत याचा आणि तुमच्या म्हणजे धार्मिक श्रद्धेचा किंवा या सगळ्याचा काही संबंध नाही आहे, तुम्हाला उपचाराची गरज आहे लक्षात त्याच्या पद्धतीतनं. धार्मिक श्रद्धा असेल किंवा सायंटिफिक, कारण हे शेवटी सायन्स आहे, धार्मिक श्रद्धा आणि सायन्स तुम्हाला एका पद्धतीने बाजूला जायचं तर जाऊ शकतं त्याच्यामध्ये, पण ही गरज ओळखणं गरजेचं आहे. दोघंही एकत्र चालू शकतात काही ठिकाणी, त्याचा विचार आपण करायला पाहिजे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हटलं जातं की आपल्याकडे एक वाक्य कानावर पडतं, बायकांच्या सारखं काय रडतोस असं म्हटलं जातं, रडायला का मुलगी आहेस का असं म्हटलं जातं लक्षात घ्या. म्हणजे हा कुठून आला हा शब्द की पुरुषांनी रडायचंच नसतं. लक्षात, रडणं हा एक उपाय आहे, हा एक उपचार आहे चांगल्या पद्धतीचा, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे ही जी काय या ठिकाणी मानसिकता, पुरुषांनी रडायचंच नसतं म्हणजे तुमच्या भावना व्यक्त व्हायला बंदी येते लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी आत्महत्येचं प्रमाण थोडंसं जास्त आपल्याला जाणवायला लागतं, हे लक्षात त्याच्यामध्ये. ज्या वेळेला बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की कर्जाच्या बोजामुळे याच्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे, महिलांचं प्रमाण नाही आहे त्याच्यामध्ये. महिला खंबीर असतात, कणखर असतात, हे ज्यावेळेला म्हटलं जातं. तर दुसरी बाजू हेही लक्षात घ्या त्याच्यामध्ये की आपल्या समाजामध्ये पुरुषांनी रडणं, त्यानं व्यक्त होणं, भावना त्याच्या निचरा होऊ देणं, हेच ऍक्सेप्ट केलेलं नसल्यामुळं आपल्याला या ठिकाणी त्यांच्यामध्ये वाढत जाणारं जे काही प्रेशर आहे ते अशा चुकीच्या पद्धतीने बऱ्याच वेळेला रिॲक्ट होताना बघायला मिळतं लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे लक्षात घ्या की पैशाची चिंता, म्हणजे काउन्सिलिंग जर कॉस्टली असेल तर काय करायचं म्हणून जात नाही आपण त्याच्यामध्ये. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, काउन्सिलिंगच्या बाबतीमध्ये बरेच मोफत पर्याय उपलब्ध आहेत. नॅशनल स्टेटच्या काही हेल्पलाईन आहेत, हे लक्षात घ्या. आणि काही जे आहेत ते अत्यंत माफक दरामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे, त्यामध्ये फार कॉस्टली आहे असं अजिबात नाही लक्षात घ्या.
सगळ्यात महत्वाचं वेळ नाही असं आपण म्हणतो लक्षात. माझं काम जास्त आहे, कशासाठी मला वेळ काढायचा, पण एखादा तास आठवड्यातनं तुम्ही तुमच्यासाठी काढणं गरजेचं आहे. काढू शकता असं मी म्हणणार नाही, काढणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मानसिकदृष्ट्या स्टेबल राहून पुढचं तुमचं जे काय आयुष्यातलं उद्दिष्ट आहे ते जर गाठायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने थोडासा विचार करणं गरजेचं आहे. हे लक्षात त्याच्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे जागरूकतेचा अभाव आहे. मी पुन्हा पुन्हा म्हणतो की आपण काय करतोय, आपल्याला कुणाला तरी बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे, या विषयावर चर्चा केली पाहिजे. इथं थोडासा आपल्याला अभाव जाणवतो हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आता सगळ्यात महत्वाचं आहे की हे ठीक आहे, मला समजतंय, मी थोडंसं ऐकल्यानंतर मला बरं वाटतं, मी थोडा सुशिक्षित आहे, मला समजलं की हे घेणं गरजेचं, पण कधी घ्यायचे लक्षात, त्याच्यामध्ये कोणती लक्षणं आपल्याला दिसतात त्याच्यावर थोडासा विचार करूया. लक्षात घ्या, भावनिक लक्षणं काही लोक आपल्यातले असतात त्यांना सातत्यानं उदास वाटायला लागतं, सातत्यानं त्यांना रडू येत असतं लक्षात घ्या, चिडचिड होते, राग येतो लक्षात घ्या, रिकामेपणा वाटतो किंवा निरर्थकपणा जाणवायला लागतो, कोणत्याच गोष्टीत आनंद मिळत नाही, सतत कशाच तरी चिंता लागते, घाबरल्यासारखं होतं लक्षात घ्या. आणि काहीतरी झालेल्या गोष्टींच्या बाबतीत पास्टमध्ये घडल्या गोष्टी सातत्यानं अपराधीपणा येणं किंवा स्वतःचा द्वेष करायला लागणं, ही जी काही गोष्टी आहेत ही तुमची लक्षणं आहेत लक्षात घ्या. भावनिक लक्षण. शारीरिक लक्षणामध्ये काय होतं, तुमची झोप डिस्टर्ब होते किंवा जास्त झोप येते हे लक्षात त्याच्यामध्ये. भूक लागत नाही किंवा अति खायला लागतो आपण त्याच्यामध्ये. डोळे या ठिकाणी दुखतात किंवा या ठिकाणी डोकं दुखायला लागतात, पोट दुखायला लागते तुम्हाला, थकवा येतो, तुमच्यामध्ये एनर्जी नसल्यासारखं आपल्याला या ठिकाणी जाणवतं, छातीत धडधड वाढते आणि श्वास घेताना त्रास होत असतो. या काही गोष्टी आपल्याला शारीरिक लक्षणामध्ये जाणवतात. वर्तनातला बदल काय, हा इतर आपल्या मित्राच्या बाबतीत झालेला बदल बघू शकतो, आपणही समजून घेऊ शकतो. एकटेपणा शोधायला लागतात किंवा सोशल सगळ्या ऍक्टिव्हिटी मधनं लांब जाणं, कशामध्ये न मिसळणं लक्षात घ्या, अभ्यास किंवा काम न होणं आपल्याकडनं. आणि या टप्प्यावर थोडस एक असा देखील धोका असतो की काही व्यसनांचा आधार घेतला जातो, दारू असेल, ड्रग असेल किंवा याच्यापेक्षा वाईट व्यसन आपण म्हणतोय काय, सातत्यानं मोबाईलमध्ये बघत बसायचं, दुसरं काही करायचंच नाही असं असू शकतं. स्वच्छता या ठिकाणी लक्ष दिली जाते स्वतःच्या, किंवा या ठिकाणी फार आक्रमक वर्तन असतं, पटदिशी राग येणं, रागवणं त्याच्यामध्ये करत असताना किंवा या ठिकाणी फिजिकल अटॅक करणं, असे देखील प्रकार घडतात हे लक्षात. वैचारिक लक्षणं काय असतात की सातत्यानं आत्महत्याचा विचार डोक्यात येणं, स्वतःला इजा करण्याचं मी काहीतरी करून घेतो, मी काहीतरी करून घेतो, सतत नकारात्मक विचार डोक्यात येणं, लक्ष न लागणं, गोंधळ असणं सातत्यानं, किंवा या ठिकाणी मला तुमच्यातल्या एका विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर आमची मेमरी का वीक व्हायला लागलेली आहे, लक्षात का राहत नाही सगळं त्याच्यामध्ये, म्हणजे आता देखील मला या ठिकाणी काम सांगितलं, जाता जाता मी काम विसरून जातो त्याच्यामध्ये तिथनं. तर त्याचं कारण हे असतं लक्षात घ्या की आपल्याला कुठेतरी या काही गोष्टी जाणवतात की लक्षणं असतात लक्षात घ्या. जीवनातल्या काही घटना अशा घडतात किंवा याच्यामुळे ब्रेकअप जास्त व्हायला लागतात किंवा नातेसंबंध, लग्न टिकत नाहीत, डिवोर्स होतो, प्रिय व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झालेला असू शकतो, नोकरी जाते, आर्थिक संकट येतात किंवा लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार किंवा बालपणातले आघात असतात, ट्रॉमा म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये, किंवा तुमच्या परीक्षेतलं अपयश, ही काही घटना ज्या आहेत याचा देखील दीर्घकालीन मानसिक परिणाम आपल्यावर होऊ शकतो हे लक्षात घ्या, जे टाळता येणं शक्य आहे लक्षात घ्या. अशा पद्धतीचे आत्महत्येचे विचार जर मनात येत असतील तर आपल्याकडे या ठिकाणी आय कॉल हेल्पलाईन आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आनंद नाडकर्णी सरांच्या हेल्पलाईन चालू होत्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या चालू आहेत, प्रत्येक जिल्ह्याला एक या ठिकाणी मेंटल हेल्थ ऑफिसर्स आहेत लक्षात घ्या, ते ऑफिसर्स निवडण्याची प्रक्रिया चालू आहे. प्रत्येक ठिकाणी हेल्पलाईन सुरू होत आहेत. करिअर कट्टा देखील असा एक प्रयत्न करते, आपल्याला जर का काही करिअर विषयी किंवा बाकीच्या विषयी काउन्सिलिंग हवा असेल तर तो देखील प्रयत्न करिअर कट्टा पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यासाठी करते लक्षात घ्या. मुळात ही गरज कुणाला हे पहिल्यांदा समजून घ्या. मला अजिबात गरज नाही असं म्हणण्याची गरज आहे. बरं, गरज कुणाला आहे की प्रत्येकाला कधी, विद्यार्थी असाल तर कधी तर परीक्षेचा ताण येतो, करिअर निवडायचा ताण येतो, पिअर प्रेशर, तो पुढे गेला माझ्याकडनं काहीच होत नाही, त्याला जास्त जमते मला काहीच जमत नाही लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं, किंवा या ठिकाणी त्रास, बुलिंग म्हणतात त्याला लक्षात, की सगळे सिनियर मिळून त्रास देत असतात, आपण काही करू शकत नाही असं वाटत असतं लक्षात घ्या, अभ्यासात लक्ष लागत नाही, या वेळेला काउन्सिलरची गरज आपल्याला आहे लक्षात घ्या. तरुण त्याच्यापेक्षा पुढचे किंवा किशोरवयीन जे आहेत त्याला एक आयडेंटिटी क्रायसिस तयार होतो की बाबा मला माझी ओळख काय, मला कोण हे करतो, माझी रिलेशनशिप कसे आहेत, सोशल मीडियावरचा या ठिकाणी थोडंसं प्रेशर येतं, मला लाईक, कमेंट, शेअर मिळतच नाही, माझ्या पोस्ट कोणी बघतच नाही, हा देखील आजाराचा भाग बनायला लागला आहे लक्षात त्याच्याबद्दल. त्यानंतर भविष्यातली चिंता, आता माझं कसं होणार, एआय नोकरी खाणारच आहे तर माझं कसं होणार त्याच्यामध्ये. मुळात एआय नोकरी नंतर काही पहिल्यांदा नोकरी मिळवण्यासाठीचे स्किल मी मिळवले आहेत का, असा प्रश्न मला पडतो का, त्याच्याऐवजी मी अतिविचार करत बसतो.
कपल्स जे आहेत, कपल्समध्ये लक्षात एक तर विवाहपूर्व काउन्सिलिंगची फार गरज आहे. प्रत्येकासाठी लक्षात घ्या. आपल्या शिक्षणाचा तो भाग नाही आहे. आपल्या एज्युकेशनमध्ये सिलेबसमध्ये जो कुठं भाग नाही आहे, विशेषतः सायकोलॉजी हा जर विषय सोडला तर लक्षात घ्या. त्यामुळे हे काउन्सिलिंगची गरज भासू शकते. कुटुंबात काही कलह झाले तरी तुम्हाला या ठिकाणी त्याची गरज भासू शकते. संवादांमधल्या अडचणी असू शकतात. लैंगिक समस्या असतील किंवा घटस्फोटाची शक्यता असेल, अशा प्रत्येक ठिकाणी कपल्सना तुम्हाला या ठिकाणी काउन्सिलरची गरज आहे, लक्षात घ्या. पालकांच्या वेळेला कधी पालकांना गरज आहे, मुलांच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये संगोपन किंवा संवाद व्यवस्थित होत नसेल, मुलांचं संगोपन करत असताना किशोरवयीन मुलांशी कसा संवाद साधायचा ही स्किल आहे, शिकावं लागणार आहे, लक्षात घ्या. त्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेचा भाग नाहीये, त्याच्यावर काम करावं लागणार आहे. पालकांच्यासाठी देखील गरज असू शकते, लक्षात घ्या. वर्क लाईफ बॅलन्ससाठी त्या ठिकाणी तुम्हाला होत नसतं, त्यावेळेला त्याची गरज असते. नोकरदार व्यक्तीला कामाचा ताण आला, ऑफिस पॉलिटिक्स असतात, करिअरचे निर्णय घ्यायचे असतात, जॉबचं प्रेशर असतं, अशा ठिकाणी तुम्हाला काउन्सिलरची गरज भासू शकते. ज्येष्ठ नागरिकांचा वेगळे प्रश्न असतात, त्यांना एकटेपणा जाणवतो, त्यांना आरोग्याची चिंता असते, निवृत्तीनंतरचं जीवन कसं असेल याची चिंता असते आणि कुटुंबापासूनचा दुरावा असतो, यासाठी त्यांना काउन्सिलिंगची गरज असते. त्यानंतर या ठिकाणी व्यसनाधीन असणारे लोक आहेत. व्यसनाधीन लोकांना या ठिकाणी दारू असेल, ड्रग्ज असतील किंवा मोबाईल इंटरनेटचं ऍडिक्शन असेल, गॅम्बलिंगचं ऍडिक्शन असू शकतं, लक्षात घ्या. त्यांना काउन्सिलरची गरज आहे. कुठलाही आघात झाला, म्हणजे तो अपघात असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, अत्याचार पीडित असतील, त्याच्यामध्ये त्यांना काउन्सिलरची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सामान्य व्यक्ती, अगदीच काही यातलं वरचं नाही तर देखील या ठिकाणी सेल्फ अवेअरनेससाठी, जीवनातले उद्दिष्ट अचीव करण्यासाठी काउन्सिलरची गरज आहे, लक्षात घ्या. काय होतं नेमकं काउन्सिलिंग मध्ये गेल्यानंतर, त्याचे वैज्ञानिक फायदे काय, लक्षात घ्या. एक तर तुमचे विचार स्पष्ट होतात. तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करणं म्हणजे राग, दुःख, चिंता, नियंत्रण तुम्हाला जमायला लागतं. तुमचे या ठिकाणी नातेसंबंध सुधारतात. मग कुटुंब असेल, मित्र असेल, जोडीदार असेल, याच्याविषयीचे तुमचे या ठिकाणी नातेसंबंध सुधारायला मदत होते. स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते, चांगली झोप लागते. लक्षात, शारीरिक झोप चांगली लागली की तुमचा परिणाम लगेच या ठिकाणी माइंड आणि बॉडी कनेक्शन असल्यामुळे या ठिकाणी शारीरिक या ठिकाणी देखील आरोग्य देखील चांगलं लागतं. तुमची प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता वाढतं, काम व्हायला लागतं, अभ्यासात या ठिकाणी मदत होते, स्वतःची एक आयडेंटिटी तयार होते, लक्षात घ्या. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, येणाऱ्या कुठल्याही समस्याला सामोरे जाण्याची कपॅसिटी तुमच्यामध्ये तयार होते, हे लक्षात घ्या. दीर्घकालीन फायदे काय त्याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. की त्याचा दीर्घकालीन फायदा की आपण आत्महत्या टाळू शकतो या माध्यमातून. व्यसनमुक्तीसाठी या ठिकाणी मदत होते. तुम्हाला या ठिकाणी यशस्वी रिलेशनशिप, विशेषतः कपलमध्ये असणाऱ्या या ठिकाणी प्रॉब्लेम्सला चांगले सोल्युशन मिळू शकतात. तुमचं लाईफ चांगलं जगता येईल, लक्षात घ्या. आणि पुढच्या पिढीला निरोगी वारसा देणं तुम्हाला शक्य होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी, जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या या ठिकाणी समस्या या ठिकाणी सोडवण्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उभं राहण्यासाठी मदत करणाऱ्या गोष्टी आहेत, जर तुम्ही समजून घेतलं तर. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या, की जसं ताप आल्यानंतर, सर्दी झाल्यानंतर, डोकं दुखत असल्यानंतर डॉक्टरकडे जाणं सहज शक्य सोपं आहे, तितकंच सोपं हे मानसिक दृष्ट्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींच्यावर काउन्सिलिंग घेणं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आता तुम्ही काही रील्स बघता, लक्षात घ्या. म्हणजे कुठं चालायचं तर डिप्रेशन मध्ये चाललोय आणि मग ती आजी म्हणते त्याला, जा जा तुझं चांगलंच होईल. कारण डिप्रेशन हा शब्दच पाठीमागच्या पिढीला माहित नव्हता. इथपासूनचा या ठिकाणी प्रवास, आणि आता तो प्रत्येक आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. ही गंभीर समस्या अजिबात नाही, वेळेत ओळखणं आणि काउन्सिलिंग करणं ही गरज आहे, लक्षात द्या. त्याच्यामध्ये करिअरच्या या वाटेवर ज्या वेळेला तुम्ही आहात त्यावेळेला हा विषय समजून घेणं. आजचा टास्क आपला काय आहे त्याच्यामध्ये, की हा विषय अजून डिटेल समजून घेण्यासाठी थोडंसं एआयचा वापर करा, गुगल सर्च करा, त्याच्यावर तिथनं तुमचे काही वैयक्तिक लक्षणं असतील तर ती कशी दिसतात, काय त्याचं असू शकतात, हे फक्त सर्च करा. गुगलला काउन्सिलिंग करायला सांगू नका, एआयला काउन्सिलिंग करायला सांगू नका, हे लक्षात घ्या. कारण मुळातच ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, भावना शून्य असणारं या ठिकाणी ते मशीन आहे. त्याला काउन्सिलिंगसाठी सल्ले विचारू नका, हा डोका आपल्याला टाळायचा आहे, लक्षात. त्याच्यावर तिथं माहिती घ्या, ज्ञान मिळवा आणि योग्य त्या पद्धतीने या ठिकाणी अत्यंत सुंदर जगण्यासाठीचे मार्ग आपण निवडू शकतो. आजच्या या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर